हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे की डिफरन्सेस बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन. याच्यामध्ये आपल्याला एक बोर्डला सुद्धा क्वेश्चन असतो ज्याच्यामध्ये डिफरन्सेस बिटवीन SN1 अँड SN2 हा क्वेश्चन असू शकतो किंवा एक्सप्लेन SN1 रिॲक्शन और एक्सप्लेन SN2 रिॲक्शन हा आपल्याला क्वेश्चन असू शकतो. तर SN1 अँड SN2 मध्ये की डिफरन्सेस काय आहेत ते आज आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर मेकॅनिझम मध्ये बघितलं तर SN1 मध्ये टू स्टेप मेकॅनिझम असणार आहे. टू स्टेप प्रोसेस मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये लिव्हिंग ग्रुप डिपार्चर काय होणार आहे, पॉसिबल होणार आहे. SN2 मध्ये वन स्टेप रिॲक्शन असणार आहे, म्हणजे ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड काय होणार आहे, सायमल्टेनियसली होणार आहे. म्हणजे अल्काइल हालाइड मधला हॅलोजन ज्यावेळी निघून जाणार आहे त्याच वेळी न्यूक्लिओफाइल बॅक साइड होऊन कार्बनला काय होणार आहे, अटॅच होणार आहे. सेकंड पॉइंट असणार आहे इंटरमिडिएट. आता SN1 रिॲक्शन मध्ये टू स्टेप्स रिॲक्शन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्टेबल कार्बोकॅटायन इंटरमिडिएट काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. SN2 मध्ये इंटरमिडिएट असणार नाहीये, ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. याच्यामध्ये रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट मध्ये काय असणार आहे, ट्रान्झिशन स्टेट. त्याला आपण म्हणतो पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट. नेक्स्ट पॉइंट असणार आहे कायनेटिक्स. SN1 रिॲक्शन साठी असणार आहे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. त्याचं रेट इक्वेशन असणार आहे रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे SN1 रिॲक्शन मध्ये रेट ऑफ रिॲक्शन फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असणार आहे. न्यूक्लिओफाइलचा रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये कुठलीही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. SN2 रिॲक्शन मध्ये रेट इक्वेशन असणार आहे रेट इज इक्वल टू K सबस्ट्रेट इंटू न्यूक्लिओफाइल. म्हणजे SN2 रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन ऍज वेल एज न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती काय असणार आहे, रेट डिपेंड असणार आहे. म्हणजे SN2 मध्ये न्यूक्लिओफाइल पण काय असणार आहे, स्लो स्टेप मध्ये प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण स्टिरिओ केमिस्ट्री. तर स्टिरिओ केमिस्ट्री मध्ये SN1 मध्ये काय होणार आहे, रॅसिमायझेशन होणार आहे. कारण SN1 मध्ये प्लेनार कार्बोकॅटायन फॉर्म होतो ज्याच्यामध्ये फ्रंट साइड ऍज वेल एज बॅक साइड अटॅक काय असतो, पॉसिबल असतो. त्याच्यामुळे SN1 मध्ये काय होणार आहे, रॅसिमिक मिक्सचर फॉर्म होणार आहे. SN2 मध्ये ओनली बॅक साइड अटॅक होणार आहे, त्याच्यामुळे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, वाल्डन इन्व्हर्जन. आता SN1 मध्ये सबस्ट्रेट प्रिफरन्सेस. जर अल्काइल हालाइड घेतला तर SN1 मध्ये टर्शरी अल्काइल हालाइडची रिॲक्टिव्हिटी काय असणार आहे, मोर. त्यामुळे ऑर्डर येणार 3 डिग्री इज ग्रेटर दॅन 2 डिग्री इज ग्रेटर दॅन 1 डिग्री. आता टर्शरी का मोर रिॲक्टिव्ह असणार आहे, तर याच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो. तर टर्शरी कार्बोकॅटायन काय असतो, मोर स्टेबल. त्याच्यामुळे टर्शरी अल्काइल हालाइडची रिॲक्टिव्हिटी काय असणार आहे, मोर असणार आहे. SN2 रिॲक्शन बघितली तर याच्यामध्ये बॅकसाइड अटॅक होतो, त्याच्यामुळं मिथाइल हालाइड हे काय असणार आहेत, मोर रिॲक्टिव्ह ऍज कम्पेअर टू प्रायमरी अल्काइल हालाइड, सेकंडरी अल्काइल हालाइड अँड टर्शरी अल्काइल हालाइड. नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण न्यूक्लिओफाइल. आता SN1 रिॲक्शन मध्ये टू स्टेप मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल इन्व्हॉल्व्ह होत नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला वीक न्यूक्लिओफाइल असला तरी सुद्धा चालू शकतं. जसं की न्यूट्रल मॉलिक्युल्स लाईक H2O अँड CH3OH. SN2 मध्ये मात्र बॅकसाइड अटॅक होतो, कन्सल्टेड मेकॅनिझम आहे. म्हणजे ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड काय होतं, सायमल्टेनियसली होतं. त्याच्यामुळे SN2 मध्ये आपल्याला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल हवाय. नेक्स्ट पॉइंट असणार आहे सॉल्व्हंट टाइप. आता SN1 मध्ये आपल्याला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट हवाय आणि SN2 मध्ये आपल्याला काय हवाय, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट हवाय. जर आपण SN2 मध्ये प्रोटिक सॉल्व्हंट घेतलं तर ते तुमच्या न्यूक्लिओफाइलचं सॉल्वेशन करून न्यूक्लिओफिलिसिटी काय करू शकतं, डिक्रीज करू शकतं. त्याच्यामुळे आपण SN1 ला घेतोय पोलार प्रोटिक अँड SN2 ला घेतोय पोलार अप्रोटिक. हा असणार आहे डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन, जो की आपल्याला एंट्रन्स एक्झामला पण इम्पॉर्टंट आहे ऍज वेल एज बोर्ड साठी पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे तुम्हाला कुठल्या पॉइंट वरती व्हिडिओ रिक्वायर्ड आहे. ओके, थँक्यू.